जय श्रीकृष्ण. श्रीकृष्णांनी आपल्या अवतार लीला सांगितल्या, पण गोपींना त्या खऱ्या वाटल्या नाहीत. त्या यशोदांना म्हणाल्या, बाई, मुरारींच्या खोड्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यांचा द्वाडपणा जाण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत करा. पार्वतीनंदन यांच्या स्वभावात नक्की सुधारणा करतील. ते मान्य करून त्यांनी ते व्रत केले. तेव्हा गणेश महात्म्य सत्य करण्यासाठी श्रीकृष्णांनी महिनाभर एकही खोडी केली नाही. त्यामुळे यशोदांना बरे वाटले. गणपती आपल्याला पावले असेच त्यांना वाटू लागले. दुसऱ्या संकष्टीला त्यांनी दिवसभर उपास केला. नैवेद्यासाठी उकडीचे मोदक केले. ते पाहून श्रीकृष्णांची भूक चाळवली. ते यशोदांना म्हणाले, आई, मला भूक लागली आहे, हे लाडू खाऊ? तेव्हा त्या दटावून म्हणाल्या, थोडा वेळ थांबलात म्हणून काही बिघडत नाही. आधी नैवेद्य, मगच लाडू, कळलं? त्यांनी नैवेद्य उचलला आणि देवघरात नेऊन ठेवला. त्यानंतर पूजा सामग्री आणण्यासाठी त्या बाहेर गेल्या असताना श्रीपतींनी तो नैवेद्यच खाऊन टाकला. धूप दीपादी पूजा साहित्य घेऊन यशोदा पुन्हा देवघरात आल्या. तेव्हा देव्हाऱ्याजवळ श्रीकृष्ण एकटेच उभे होते. तिथे नैवेद्याचे रिकामे पात्र पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, काय हो, एवढा सगळा नैवेद्य कुठे गेला? ते म्हणाले, आई, तुम्ही गेल्यावर इथे एक मोठा उंदीर आला. त्यावर गणपती बाप्पा बसले होते. त्यांच्या सर्व अंगाला शेंदूर लावलेला होता आणि त्यांचे पोटही खूप मोठे होते. त्यांनी सगळे लाडू सोंडेने ओढून घेतले आणि क्षणार्धात फस्त केले. आई, आता तरी लाडू द्या ना, मला भूक लागली आहे. पण या त्यांच्या बोलण्यावर यशोदांचा विश्वास बसला नाही. त्या म्हणाल्या, ते काही नाही, हे सगळे तुमचेच कारस्थान दिसते. आधी तुमचे तोंड उघडा बरे. ते म्हणाले, आई, हे काय, एवढे लाडू मी कसा खाईन? त्या म्हणाल्या, तोंड उघडून दाखवता की नाही, का मार हवा आहे तुम्हाला? तेव्हा त्यांनी मुकाट्याने तोंड उघडून दाखवले. तर काय आश्चर्य! यशोदांना त्यांच्या मुखात वैकुंठ कैलासासह समस्त ब्रह्मांड दिसले. सर्व मुख्य देवताही दिसल्या. त्यात गणेशही होते. ते त्यांना म्हणाले, मातोश्री, तुमच्या पोटी सनातन देवाधिदेव अवतरले आहेत. आम्ही सर्व देव त्यांच्या अधीन असून त्यांच्याच इच्छेने आपापली कार्य करतो. तुम्ही त्यांची सेवा भक्ती करा, त्यांना खाऊ घाला, म्हणजे आम्ही संतुष्ट होऊ. ते ऐकताच त्यांची भावसमाधी लागली. त्यांचे देहभानच हरपले. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा ते सावळे श्रीहरी त्यांच्या समोरच उभे होते. त्यांनी त्यांना आनंदाने मिठी मारली आणि मोठ्या प्रेमाने मोदक भरवू लागल्या. देव्हाऱ्यातले गणपती ते दृश्य मोठ्या कौतुकाने बघत होते. आज यशोदांची संकष्टी खऱ्या अर्थाने सार्थ झाली होती. एकदा बलराम व श्रीकृष्ण अंगणात खेळ खेळत असताना श्रीकृष्णांनी माती खाल्ली. ही गोष्ट बलरामांनी यशोदांना सांगताच त्या छडी घेऊन त्यांच्यापाशी गेल्या व त्यांना दटावून म्हणाल्या, काय हो, पुन्हा माती खाल्लीत, आधी तोंड उघडा. तेव्हा ते केविलवाणा चेहरा करून म्हणाले, आई, मला मार मिळावा म्हणून हे दादा तुम्हाला खोटेच काहीतरी सांगतात. बघा माझ्या तोंडात मी कुठे माती खाल्ली. मग त्यांनी तोंड उघडून दाखवले असता तेव्हाही त्यांना त्यांच्या मुखात सर्व विश्व दिसले. मग कुठली छडी आणि कुठला मार, तो मायाविलास पाहून त्यांचे देहभानच हरपून गेले. एके दिवशी श्रीकृष्ण स्फटिकाच्या भूमीवर खेळत असताना त्यांनी आपले प्रतिबिंब पाहिले. मग काय विचारता, ते यशोदांकडे ते प्रतिबिंबच मागू लागले. त्या ते कसे काढून देणार?
त्यांना समजावण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते ऐकेच नात. रडून रडून त्यांनी एकच गोंधळ घातला. तेवढ्यात काही कामानिमित्त राधा तिथे आल्या. यशोदा त्यांना म्हणाल्या, आज यांनी भलताच हट्ट धरला आहे. रडूही आवरत नाही, म्हणून यांना थोडा वेळ तुमच्या घरी न्या. त्याप्रमाणे त्यांना घेऊन त्या आपल्या घरी गेल्या व त्यांना झोपाळ्यावर बसवून झोके देऊ लागल्या. राधा नावाच्या या गोपी गवळीवाड्यात राहायच्या. त्या खूप सुंदर होत्या. भक्तिप्रेमाचा सुरेख संगम म्हणजे राधा. वैष्णवांच्या खऱ्या गुरु कोण असतील तर त्या राधाच. त्या श्रीकृष्णांवर निस्सीम प्रेम करायच्या. त्या अद्वैत भावाने कृष्णरूपाशी एकरूप झालेल्या होत्या. त्यांचे पती अनया हे गवळीवाड्यातच कामाला होते. त्यांच्या म्हाताऱ्या सासूही इतरांकडे त्यांना जमतील तशी कामे ते करायच्या. त्यामुळे राधाजी दिवसभर घरी एकट्याच असायच्या. वेळ मिळताच त्या श्रीकृष्णांना आपल्या घरी आणायच्या, त्यांच्याशी खेळायच्या आणि गप्पा गोष्टी करायच्या. तेही त्यांच्याकडे चांगले रमायचे. त्या दिवशी श्रीकृष्णांना झोपाळ्यावर बसवून त्यांना झोके देत असताना राधा सहजच म्हणाल्या, अहो, तुम्ही तरुण असतात तर किती बरे झाले असते. तर काय आश्चर्य, हा बघा, मी आत्ताच मोठा होतो. असे म्हणून ते उरज किशोर तत्काळ मोठे झाले. अनंत ब्रह्मांडाच्या त्या अधिपतींना काय अशक्य आहे. त्यावेळी त्यांचे सुंदर सुकुमार रूपडे पाहून त्या भावविवश झाल्या. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू ओघळू लागले. त्यांनी ओळखले, हे तर प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. गोकुळात अवतार घेऊन आलेले आहेत. त्या भक्तिसुखाच्या शय्येवर गोविंदांशी रममाण झाल्या. त्यांच्याशी प्रेमाने गुजगोष्टी करू लागल्या. तेवढ्यात दाराची कडी वाजली. बाहेर त्यांचे पती कावडीत तुपाची भांडी घेऊन उभे होते. राधा घाबरल्या. त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या, माझी लाज राखा, पुन्हा बालरूप घ्या. ते हसले आणि पुन्हा 5 वर्षांचे झाले. राधाजींनी कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहिले. ताटात दही भात कालवून त्यांच्या समोर ठेवला व धावत जाऊन दार उघडले. अनयांनी विचारले, काय हो, दार उघडायला एवढा उशीर का लावलात? कोणाशी बोलत होतात? त्या म्हणाल्या, कोणाशी म्हणजे या श्रीकृष्णांशी. आज या महाराजांचे आपल्याकडे दही भात खाणे चालले आहे. अनयांनी श्रीकृष्णांचा प्रेमाने मुका घेतला व म्हणाले, राधा, तुम्ही घरी एकट्याच असता. तुम्ही करमत नसेल तेव्हा यांना इथे खेळायला आणले तरी हरकत नाही. तेव्हापासून राधा श्रीकृष्णांना रोज आपल्या घरी आणू लागल्या. त्यांच्या घरी ते पुरुषोत्तम प्रौढ रूप धारण करत असत. त्या एकांतात ती दोघे एकमेकांच्या सहवासात रममाण होत असत. परस्परांशी प्रेमळ गुजगोष्टी करत असत. हे रहस्य कोणाला तरी कळले आणि सर्व गोकुळात याचा गवगवा झाला. ते यशोदांना सहन झाले नाही. त्यांनी श्रीकृष्णांना राधांकडे जाण्यास बंदी केली. राधाजींच्या सासूंनीही त्यांना श्रीकृष्णांना घरी आणाल तर याद राखा असा दम भरला. अशा प्रकारे त्या दोघांची ताटातूट झाली. त्यानंतर श्रीकृष्णांना त्यांच्या वाचून जराही करमेनासे झाले. यावरून राधाजींची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यांनी स्नान टाकले, राजशृंगार टाकला. त्यांना अन्नपाणी गोड लागेना, झोपही येईना. चिंतारूपी अग्नी त्यांच्या अस्वस्थ मनाला अहोरात्र जाळू लागला. त्या वियोगाने रडायच्या, स्वतःला दिवसच्या दिवस कोंडून घ्यायच्या व कोणाशीही बोलायच्या नाहीत. त्यांचा कोंडमारा व त्यांची अंतस्थ तळमळ त्यांच्याच एकट्याला ठाऊक. आणखी दुष्कीर्ती नको म्हणून त्यांच्या सासूबाई त्यांना घराबाहेरही पडू देत नसत. एके दिवशी सकाळी पाणी आणण्यासाठी राधा यमुनेवर चालल्या होत्या. नंदाच्या घरासमोरून जाताना त्यांचे लक्ष सहजच गोठ्यात
गायीच्या धारा काढणाऱ्या श्रीकृष्णांकडे गेले. त्यांना पाहून त्यांची पावले तिथेच थबकली. एका गायीचे दूध काढल्यावर त्यांनी त्या चरवी यशोदांकडे दिली आणि दुसरी चरवी घेऊन ते दुसऱ्या गायीकडे निघाले. तेवढ्यात त्यांचे लक्ष गोठ्याच्या दारात उभ्या असलेल्या राधांकडे गेले. त्यांना पाहताच तेही स्वतःला विसरले आणि गायीची धार काढण्यासाठी म्हणून बैलाखालीच बसले. तेवढ्यात यशोदा बाहेर आल्या आणि त्यांनी ते दृश्य पाहिले. त्यांचे मन थाऱ्यावर नाही हे त्यांनी ओळखले. तेवढ्यात राधाही दृष्टीस पडल्या. तेव्हा त्या तरातरा त्यांच्यापाशी गेल्या व मोठ्याने ओरडून म्हणाल्या, "काय हो, इथे कशाला उभ्या आहात? चला निघा इथून." मग त्यांनी श्रीकृष्णांच्या दंडाला धरले आणि त्यांना गायीखाली बसवून म्हणाल्या, "कुठल्या तंद्रीत आहात? बैलाने कधी दूध दिले होते काय?" त्यावर ते काय बोलणार? ते मुकाट्याने गायीचे दूध काढू लागले. एकदा श्रीकृष्ण सवंगड्यांसह राधाजींच्या दारात येऊन खेळू लागले. तेवढ्यात त्याही दही घुसळण्यासाठी ओटीवर आल्या. त्यांच्याकडे पाहता पाहता त्या देहभान विसरल्या आणि रिकाम्या डेऱ्यातच रवी फिरवू लागल्या. त्यावेळी डेऱ्यातील खडखड आवाज ऐकून त्यांच्या म्हाताऱ्या सासू बाहेर आल्या आणि फणकारून म्हणाल्या, "काय हो, तुमचे डोळे फुटले की काय? रिकामा डेराच काय घुसळत आहात?" ते ऐकून त्या एकदम भानावर आल्या आणि वेळ मारून नेण्यासाठी म्हणाल्या, "तसे काही नाही. डेरा पक्का आहे की नाही ते खडखड करून तपासून पाहत होते." तेवढ्यात त्यांच्या सासूबाईंनी श्रीकृष्णांना पाहिले. त्यांना पाहून त्या म्हणाल्या, "काय हो, तुम्हाला खेळायला हीच जागा मिळाली? बाकीची मैदाने काय ओस पडली आहेत काय? चला निघा इथून." तेव्हा त्यांना वाकुल्या दाखवून ते पळून गेले. एकदा दुसऱ्या प्रहरी राधाजी पाणी आणण्यासाठी यमुनेवर गेल्या असताना त्यांना श्रीकृष्णांची सारखी आठवण येऊ लागली. त्या डोळ्यांत अश्रू आणून त्यांचा धावा करू लागल्या. म्हणाल्या, "हे यादवेंद्रा, भक्तवत्सला, तुम्ही मला कधी भेटाल? तुमच्या भेटीसाठी माझा जीव आतुर झाला आहे. मला तुमचे दर्शन झाले नाही तर मी या यमुनेतच प्राणत्याग करीन." त्यांच्या हृदयीचा तो आर्तभाव यशोदांच्या कुशीत निजलेल्या श्रीकृष्णांना तात्काळ समजला. तसे ते हळूच उठले आणि लपत छपत यमुना तीरी जाऊन राधाजींना बिलगले. त्यांनी त्यांची समजूत काढली. त्यांचे आपुलकीने सांत्वन केले. इकडे यशोदांना जाग आली. श्रीकृष्ण घरात नाहीत हे पाहून त्यांचा शोध घेत त्या यमुना तीरी आल्या. त्यांना पाहून राधा घाबरल्या. त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या, "अहो, तुमच्या आई आल्या बघा. आता या तुम्हाला व मला चांगला मार देतील." तेवढ्यात यशोदांनी विचारले, "या अवेळी तुम्ही दोघे इथे काय करत आहात?" श्रीकृष्ण रडत म्हणाले, "आई, मी रस्त्यावर खेळत होतो तर यांनी माझा चेंडूच उचलून आणला. म्हणून मी रडत रडत यांच्या मागे आलो, पण अजूनही तो देत नाहीत बघा." तेव्हा त्या राधाजींना म्हणाल्या, "खबरदार माझ्या बाळांना रडवले तर द्या पाहू चेंडू." ते ऐकून त्या हसून म्हणाल्या, "अहो, हे खोटे बोलत आहेत. यांचा चेंडू मी कशाला आणू?" पण तेवढ्यात त्या सच्चिदानंदांनी मोठी लीला दाखवली. त्यांनी जरी चेंडू घेतलेला नव्हता तरी तो चेंडू त्यांच्या वस्त्रातून खाली पडला. ते पाहून त्यांनी मान खाली घातली. तेव्हा "तुमच्यामुळेच मला गोकुळातून निघून जावेसे वाटते," असे म्हणून यशोदांनी श्रीकृष्णांना कडेवर घेतले. राधाही घागरीत पाणी घेऊन घराकडे निघाल्या. पुढे जननिंदेला वाव न देता श्रीकृष्ण राधाजींवर प्रेमानंदाने राहू लागले. एकदा गोपींची गाऱ्हाणी ऐकून यशोदा श्रीकृष्णांना म्हणाल्या, "मुकुंद, इथल्या गवळणी तुमच्यावर चोरीचा आळ घेतात ना, मग तुम्ही बाहेर कशाला जाता?" त्यानंतर त्या गवळणींना म्हणाल्या, "तुम्ही माझे गोविंद चोरी करतात असे म्हणता, तर एकदा तरी त्यांना पुराव्यासकट पकडून आणून दाखवा."
तेव्हापासून गोपी त्यांना पुराव्यासकट पकडण्यासाठी टपून होत्या. शेवटी एका गोपीने त्यांना पकडलेच. ते तिच्या घरातील दह्याचे मडके फोडून त्यातील दही खात होते आणि त्यांच्या तोंडालाही दही लागले होते. तेव्हा बरे सापडलात असे म्हणून तिने त्यांच्या हाताला धरले आणि त्यांना घेऊन नंदांच्या घरी निघाली. तर काय आश्चर्य! रस्त्यावरून जाताना तिला सर्व गवळणी आपापल्या घरातून तसेच दही चोरताना सापडलेले श्रीकृष्ण बाहेर घेऊन येताना दिसल्या. 5 वर्षांच्या त्या सर्व श्रीकृष्ण मूर्ती सारख्याच दिसत होत्या आणि त्या सर्वांच्या तोंडाला दही माखलेले होते. त्यांच्या हातातील फुटक्या मडक्याचा तुकडाही तसाच होता. ते पाहून सर्वजणी थक्क झाल्या होत्या. पण तरीही गाऱ्हाणे सांगायला यशोदांपाशी आल्या. तर तिथेही एक श्रीकृष्ण त्यांच्या कडेवर होतेच. तो अजब प्रकार पाहून यशोदाही तटस्थ झाल्या. तेवढ्यात त्या महाप्रभूंनी अघटित माया दाखवली आणि मैयांनाही स्वतःच्या पुढे मागे ओटीवर देवघरात पाळण्यात गोठ्यात श्रीकृष्णांची अनंत रूपे विविध लीला करत असलेली दिसली. ते पाहून गोपीही तन्मय झाल्या. गाऱ्हाणे सांगायला त्यांना वावच उरला नाही. अहो, देहभाव श्रीकृष्णरूपी तल्लीन झाल्यावर मायेचा पसारा काय दिसणार. असो, याप्रमाणे श्रीहरींनी अद्भुत लीला दाखवली आणि आवरूनही घेतली. गोपींना कृष्ण कन्हैया यशोदांपाशी एकटेच उभे आहेत असे दिसले. आता काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वजणी मुकाट्याने आपापल्या घरी गेल्या. हृदयात एक अनिर्वचनीय आनंद उपभोगत. त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहून ते विश्वंभर लोभसवाणे हसत होते. त्यावेळी यशोदांनाही आनंदाश्रू आवरता आवरत नव्हते.